सुहास मोहिनीराज बेटकर. मी श्रीरामपूर येथूनच आलो आणि हा रायगड किल्ला बघितल्यानंतर तरुण पिढीसाठी खूपच उद्बोधक आहे. इतक्या जवळ असूनसुद्धा मला माहीत नव्हता. माझे मित्र सोमनाथ पिंगळे यांनी आग्रह केला आणि खूपच छान. पुन्हा एकदा जरूर जरूर पाहायला येणार आहे. या निमित्ताने इतिहासाची पुनरुजळणी झाली. धन्यवाद. नमस्कार, मी सोमनाथ बाबूराव पिंगळे. याच्या पहिले पण मी येऊन गेलो ही प्रतिकृती बघण्याकरता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही प्रतिकृती श्रीरामपुरात झाली हेच श्रीरामपुराचं वैभव आहे. आणि आज प्रत्येकाला रायगड पाहायला जाता येतो नाही येत, परंतु कमीत कमी हे बघितल्यानंतर त्याची भावना जागृत तरी होतील की आपण पुन्हा रायगड बघायला जावं म्हणून. मी आंबेकर परिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि त्यांना मी अजून काही विनंती अशी करूशी वाटतं की याच्यामध्ये अजून काही चेंजेस तिथले करता येतील, की जे पूर्वी होतं तिथं ते जरी इथं दाखवण्यात अजून ह्याच्यातलं सगळं तर दाखवलंच आहे, पण अजून काही जर दाखवता आलं, त्याच्यात करता आली काही सुविधा किंवा वाचनाकरता काही पुस्तकं त्याची ठेवण्यात आली, तर लहान लहान मुलांना पण ते परत जर बघायला मिळाली तर ते रविवारच्या दिवशी कमीत कमी सायकलवर पिकनिक म्हणून तरी येते. आपण जे श्रीरामपूरवासियांसाठी एवढं मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे इथं जो कारखाना म्हणून इथल्या सगळ्या कामगार लोकांनीच हे बनवलं आहे. मी त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यासाठी एवढं कष्ट घेऊन हे बनवलं आणि पुढे हे वाटचाल तशीच चालू राहील अशी मी अपेक्षा